बोलण्याची नाही आता देवाविन काही, बोलण्याची नाही आता देवाविन काही। एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम, पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय। एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम, तुका मने मन, तुका मने मन हेची संकल्प वाहने। एक सरे केला नेम देवा दिले क्रोध का। महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर। नमस्कार वारंवार दया, नमस्कार वारंवार। न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार। दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार। दे पाहे याती कुळाचा विचार, दे पाहे याती कुळाचा विचार। हे कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार। कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे पायावरी, मस्तकहे वार करी संतांच्या, 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 वार करी संतांच्या। मस्तक माझा पायावरी, वार करी संतांच्या,
संतांच्या बोलण्याची नाही आता देवाविन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा भगवान परमात्म्याशिवाय आता काही बोलायचं नाही असा एक नियम जगद्गुरु तुकोबाराने वाणीसाठी जो केला तो नियम या जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात. विडाला चालू असलेला आपला हा 5 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील आजची ही उपांत्य दिवसाची सकाळच्या सत्रातली माझ्या वाट्याला आलेली कीर्तन सेवा. माझ्याकडे बघितल्यानंतर बऱ्याच माणसाला असं वाटलं की हे आलं कसं काय, चेहरा कसं काय बदलला. बरेच जर म्हणत असतील भगवा पेटा महाराजांनी बांधला कसा, हे भगवाच आहे. हां काय गुरुवारी बाबाच्याच भाषेत सांगतो. आता बाबाचंच कीर्तन होतं म्हणून बाबांच्या भाषेत सांगतो. आपण सर्वजण तीर्थयात्रेला जात असतो. आपण सर्वजण तीर्थयात्रेला जात असताना आता तीर्थयात्रेला जायचं म्हणलं का कुणी रेल्वेनं जातं, कुणी बसनी जातं, कुणी विमानाने जातं. सगळेजण तिरुपतीला जाण्याकरता इथून लातूर स्टेशनला बॅगा वगैरे घेऊन गेले. बॅगा वगैरे घेऊन गेल्यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेल्यावर प्लॅटफॉर्मवर ते गाडी पुकारण्यात आली की बरोबर 10 वाजता तिरुपतीला जाणारी एक्सप्रेस अगदी 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहे. सर्वजण अगदी बॅगा वगैरे घेऊन हातातमध्ये सगळे तयार. आता गाडी येणार आणि आपण बसणार. या तयारीमध्ये सगळेजण थांबलेत. पण तेवढ्यात अचानक मालगाडी आली. हां तसं आजचं कीर्तन श्री गुरु श्री हरिभक्तपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी यांची बाबांची सेवा होती. बाबांना काही अडचण आल्याबद्दल बाबांनी सांगितलं की गुरुवर्य काकांना पाठवतो. काकांनाही येता आलं नाही म्हणून आता इथं कोणतरी उभा राहायचं. मग आता कुणीतरी नको का करायला बाबा. मग आता हे सगळे चेहरे जरा तुम्हाला जुने आहेत म्हणून एक नवीन चेहरा इथं मामाने उभा केला आहे. विठाला पुंडरी कमरले हरी श्री ज्ञानदेव गुरुवारी बाबांची सेवा होती. बाबांना अडचण आल्यामुळे माझ्या वाट्याला आलेली सेवा. आता इथं जसं भगवान परमात्मा माझ्याकडून बोलून घेईन तसं बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनाला फेटा बांधण्यापासून माझे ठोके जरा वाढलेत. BP जर चेक केला तर रेग्युलरपेक्षा 10 वाढलेलाच असणार आहे. सगळी मंडळी एवढे मोठाली आहेत नाही, सगळी खाली बसलेली मोठीच आहेत. महाराज उभा राहिलेली मोठी आहेत. थोडक्यात सांगू का आता फक्त इथं उभा राहिलेले फक्त मग हे चुकतंय कुठं एवढं बघायला उभा राहिले आता. अगदी महाराज सर्वांचं प्रेम आहे. सर्व महाराज मंडळीचं माझ्यावर प्रेम आहे. सर्वांनी तात्यांनी सांगितलं. तात्या म्हणले मागाशी आम्ही चर्चा केली मग तात्यांसोबत की तात्या बाबांना अशी अडचण आहे. रात्री 10:30 वाजता आम्हाला कळालं. म्हणलं आता तुम्हाला सांगायचं पण तुम्ही झोपाय गेले होते. ते म्हणले महाराज काय अडचण नाही. मग कोण येणार आहे. मग तेही सांगितलं. म्हणलं थोडंसं अडचणच आहे. ते म्हणले महाराज आता सगळे नवी जुने आहेत म्हणले आमच्याकडे. गणेश महाराजाला उभा केलं तर लोक म्हणतील आळंदीच्या कीर्तनकाराचं नाव टाकलं आणि लातूरकराला उभा केले. तात्या म्हणले मी नाही बरं का. म्हणजे आपल्या दोघांवरचे काढून घेतले. तात्या म्हणले गणेश महाराजाला उभा करावं तर महाराज म्हणतील लातूरचाच उभा केला. आकाश महाराजाला उभा करावं तर ते म्हणतील आळंदीच्या कीर्तनकाराचं नाव आणि गावातलाच कीर्तनकार उभा केलाय. असं लातूर जिल्ह्यात आपण राहतोय आळंदीला. एवढ्याच एवढ्याच एका कारणामुळे माझ्या वाट्याला आलेली सेवा. असो आता परिहार द्यायचा आपला सर्वांना माहीत आहे. श्री हरिभक्तपरायण संत सेवक नागनाथ तात्या यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि त्यांच्याच संकल्पनेतून हा एक 5 दिवसीय कीर्तन महोत्सव. खरं तर महाराष्ट्रातील सगळी दिग्गज कीर्तनकार मंडळी या सप्त्यामध्ये आलेले आहेत. खरं वास्तविक आमची पात्रता तिकडे टाळ घेऊन उभा राहण्याचीच आहे. पण आता हे चुकून माझ्याकडे आलं आहे.
म्हणून अगदी तात्याची ही संकल्पना. कारण महाराज मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो बघा की सध्या वाढदिवसाचा हा फॅट फार मोठा झाला आहे महाराष्ट्रामध्ये. कोण कुणाचा कधी कसा वाढदिवस करेल काही सांगता येत नाही. तुमच्या लातूरला आहे का नाही माहीत नाही, आमच्या पुण्यातलं सांगतो. पुण्यात लोक कुत्र्याचा वाढदिवस साजरा करायला. हां कुत्र्याचा. हे लग्नाचा वाढदिवस इथपर्यंत ठीक होतं गणेश महाराज, आता कुत्र्याचा. हां हे फार कठीण काम आहे महाराज. आता दृष्टांतही सांगितला असता पण आता इथं दृष्टांत सांगत नाही. पुन्हा कधीतरी आल्यावर सांगतो. पुन्हा येईनच आहे मला. आता मी आता लातूरला पुन्हा येईल. पुन्हा नाही पुन्हा येईल. अगदी महाराज कुणाचाही वाढदिवस लोक साजरा करतात, पण ते वाढदिवस साजरा करत असताना माफी मागून थोडंसं बोलतो. अहो वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये आपला जन्म, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पावन अशा भूमीमध्ये आपला जन्म, आणि एवढ्या पवित्र भूमीमध्ये जन्माला येऊन सुद्धा वाढदिवसा दिवशी सुद्धा, आता इंग्रजीमध्ये सांगतो मराठीत बोलत नाही, ऑर्केस्ट्रा लोक ठेवतात. पण या सगळ्या संकल्पना अगदी नागनाथ मामांनी बाजूला ठेवल्या. आपल्या या 75वी वर्षानिमित्त आपल्याबरोबर इतरांचंही काहीतरी नामस्मरण घडावं. 4 गोष्टी भगवान परमात्म्याच्या, 4 ज्ञानाच्या गोष्टी इतरांच्याही कानावर पडाव्यात, आणि आपल्या 75च्या कार्यक्रमाचा आदर्श घेऊन इथून मागच्या 75ला नाही 5 दिवसाचा, 1 दिवसाचा का होईना कीर्तन महोत्सव व्हावा, एवढीच एक संकल्पना घेऊन हा सुंदर केलेला कार्यक्रम आहे. हा आता दुसऱ्या दिवसाच्या महाराजांनी सांगितलं कीर्तनाला दृष्ट होणे म्हणून माझं कीर्तन ठेवलं का काय. कीर्तनाला दृष्ट होणे नाही, दृष्ट झाली म्हणून ह्या काळ्याचं कीर्तन ठेवलंय. आता विनोदाचा भाग सोडा महाराज. सेवेकरिता सगळी दिग्गज मंडळी, आता मी कुणाचं नाव घेणार नाही, सगळे बघू शेवटी राहिलं तर वेळ नाव घेतो सगळ्यांचं. सगळी मंडळी ऐकायला आलीत. आता माफी मागून बोलतो बरं का, तुम्ही माझं नाही पण बाबांचं कीर्तन ऐकण्याकरता आले. आता बाबांनी एवढं चांगलं मला कीर्तन करता यायचं नाही, पण थोडं का होईना त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतो. विडाला सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात माणसाने नियम केला पाहिजे. माणसाने काय केला पाहिजे? नेम केला पाहिजे. मी असं म्हणेल, ज्याला परमार्थ करायचे त्याचा परमार्थातही त्याला नेमच पाहिजे. आणि एखाद्याला फक्त प्रपंचच करायचे, मला परमार्थ करायचाच नाही, प्रपंचही चांगला होण्याकरता नेमच केला पाहिजे, आणि परमार्थही चांगला होण्याकरता काय केला पाहिजे? नेमच केला पाहिजे महाराज. नेमाशिवाय काही होत नाही. प्रपंचातही नेम पाहिजे, प्रपंचही चांगला होण्याकरता नेमच केला पाहिजे. नेम न करता त्याचा प्रपंचही होत नाही, आणि नेम न करता त्याचा परमार्थही होत नाही. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय नेम सांगतात. मग माणसाने जन्माला आल्यानंतर नियम केला पाहिजे महाराज. कारण काय, अनेक संतांची अनेक प्रमाण आहेत. हां आता सगळी प्रमाणं सांगत बसणार नाही मी, पण माणसाचं जीवन हे नियमातच असलं पाहिजे. हां किती वाजता उठाव, कमीत कमी एवढा तरी नियम राहावं. हे महाराज लोकांना ओघळून आहे बरं का. खालच्यासाठी फक्त त्या परवाच्या अनिल पाटलांनी का कुणीतरी कीर्तनात सांगितलं बघा महाराजांनी त्या दिवशी, म्हणजे काही गोष्टी फक्त महादेव महाराजांनी सांगितलं ते फक्त कीर्तनाने कीर्तनकारांनी कीर्तनात सांगायच्या अशाच झाल्यात आता. हां कारण आमचं फिरणं फार असतं. 4-4 वाजता महाराज घरी येतात. आता 4 वाजता कीर्तन करून आल्यावर सकाळी 9 वाजता कसं उठाव? 9 जरा जास्त लवकर वाटते का? 10 वाजता सांगू उठत नाहीत महाराज. म्हणून माणसानं कमीत कमी माणसाच्या जीवनात उठायचा तरी नियम असावा. थोडं माफी मागून बोलतो बरं का, कारण पुरुष वर्ग जास्त आहे म्हणून माफी मागून बोलतो. नियमाच्या बाबतीत आपल्यापेक्षा महिला मंडळीचा नियम जरा बरा आहे. तुम्हाला काय वाटतं सुभाष महाराज? संसारिक आहेत म्हणून तुम्हाला विचारतो, ब्रह्मचार्याला कशाला विचारा? हां महाराज पुरुषांपेक्षा महिला मंडळी थोड्याशा नियम करण्यात बरे आहेत. नियम करतात महिला मंडळी, त्या नियम ते कटाक्षाने पाळतात. आता मार्गशीर्ष महिना आहे, काय नियम त्यांचा गुरुवारचा. बाबा 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 हा काय बघा, 2 उपवासाचं फार कौतुक वाटतंय मला बरं का ज्ञानदेव महाराज आष्टेकर माऊली. 2 उपवासाचं फार कौतुक वाटतंय. हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि पुढच्या महिन्यातले रविवार. हे कुठून उपवास आणले काय माहीत नाही महाराज. ते रविवारचं जरा, गुरुवारचं तरी बरं आहे, रविवारचं फार अवघड आहे. त्या रविवाराच्या उपवासाला सकाळी रविवारी उपवासची पूजा करत असताना असंच असते का मला सांगा. चुकत असलं तर सांगा महाराज, असं नाही आमच्याकडे म्हणून बरं का. हां त्या रविवारची सकाळी पूजा करत असताना त्याला गव्हाची ठुशी लागते, बरोबर आहे का? हां बरोबर आहे. त्याला बोरं लागते, ते उसाचं कान लागते, पिरू लागतोय, बरोबर आहे का? हे सगळं लागते महाराज. एक वाक्य बोलू का? हे मग हे उपवास करतात, मग काय उपवासाला ती गव्हाची ठुशी आणाय स्वतःच्या वावरात जात नाहीत. ज्याचं गावाजवळ वावर आहे ते शेतकरी मेलात त्या महिन्यात. आता खरं सांगा, अगदी खरं सांगा, हे गुरुवारचा रविवारचा उपवास त्या शेतकऱ्याच्या वावरातून आणलेली ठुशी ते तुम्हाला आशीर्वाद देत असेल का? आशीर्वाद देते तुम्हाला ते?
अहो ती शिव्यात देते. रविवारी शनिवारी संध्याकाळी झोपतच नाही, ती बॅटरी घेऊन सकाळीच वावरात. कोण कधी हां हे मी काही ग्रंथातलं सांगत नाही, हेच तुमच्यातलं सांगतोय. शेजारच्या वावराचं पार वाटोळं मारत ते. मग असे उपवास करण्यापेक्षा अहो ज्ञानोबा तुकोबारांनी काही उपवास सांगितले नाहीत का? सांगितलेत ना महाराज. त्यांनी काही उपवास सांगितलेत, त्यांनी काही नियम सांगितलेत. मग तुकोबारांनी या अभंगामध्ये काही नियम सांगितलेत बघा. महिला मंडळी कशा नियमाला पक्के आहेत म्हणून एवढे 2च नियम सांगितले. राहिला वेळ तर मध्यंतरी अजून एखादी नियम त्यांचा सांगतो मी. तर त्यांचा नियम सांगण्याशिवाय येतच काय मला दुसरं. ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये नियम सांगतात. ऐका, माणसाने जन्माला आल्यानंतर नियम हा केला पाहिजे. नियम हा केला पाहिजे. ऐका, केलेला नियम तो नित्य असला पाहिजे. पहिला नियम असा आहे की नियम माणसाने केला पाहिजे. त्याच्यातला दुसरा नियम, तो नियम नित्याने केला पाहिजे. अधूनमधून करून बघायचं नाही. बऱ्याच माणसाचा नित्यनेम माणसं जवळ बसले का नित्यनेम लांबतोय बघा. अहो आपण कीर्तनाला चाललोय, हां कीर्तनाला येत असताना कीर्तनाचे लोक आपल्याला फोन करतात, हॅलो महाराज कुठपर्यंत आले? नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ नाही चालत, ड्रायव्हरकडे दे बाबा फोन. नाही काय अडचण नाही, तुमचा नियम आहे तुम्ही करा, पण मग ड्रायव्हरकडे द्या. त्यांना ते तरी कमीत कमी सांगतील. चाललं होतं माणसाने नियम केला पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, तो नियम कसा पाहिजे? नित्य नियमाने पाहिजे. ऐका, पहिली गोष्ट माणसाने नियम केला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते नियम माणसाने नित्याने केला पाहिजे. त्याच्यात तिसरी गोष्ट अशी आहे महाराज, माणसाने जो नियम केलाय तो नियम पूर्ण होण्याकरता त्याला सहाय्य भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. कारण भगवान परमात्म्याच्या सहाय्याशिवाय आपला कोणताच नियम पूर्ण होत नाही. मी भावार्थानंतर सांगेल, आपला सरळ अर्थ सांगताना पुढे सांगेल. ऐका, तिसरी गोष्ट, त्या नियम करण्याकरता त्याला सहाय्य भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. परत एकदा ऐका, 1 नंबर माणसाने नियम केला पाहिजे. त्यातलं दुसरं, तो नियम नित्य पाहिजे. तिसरी गोष्ट, तो नियम पूर्ण करण्याकरता त्याला सहाय्य कुणाचं पाहिजे? भगवान परमात्म्याचं पाहिजे. याच्या पुढचा आहे का, माणसाने नियम केला पाहिजे, ते नियम नित्य असला पाहिजे, त्या नियमाकरता भगवान परमात्म्याचं सहाय्य पाहिजे. पण एवढा सुद्धा नियम करून मरणासन्न अवस्था जरी झाली, हां आता मरणार असं जरी वाटलं तरी तो नियम सोडला नाही पाहिजे. नेमा नटळे निर्धारी निर्धारी, नेमा नटळे निर्धारी निर्धारी, नेमा नटळे निर्धारी निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. हे पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. जड भारी, नेमा नटळे नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी, हो नेमा नटळे निर्धारी, नेमा नटळे निर्धारी. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. माणसाने नियम केला पाहिजे. तो नियम मरणासन्न अवस्था जरी झाली तरी महाराज तो नियम सुटला नाही पाहिजे, तो नियम केलाच पाहिजे. म्हणून ऐका, आपल्याला एक या 4 नियमाकरता 4 दृष्टांत सांगायचे ना, आपला सेवेला पूर्णविराम द्यायचं. अजून याच्या पुढचं सांगतो. हे अभंग घेण्याचं पहिलं कारण सांगतो बघा. आता सगळ्यांनीच तात्याचं वर्णन केले. आता माझ्याकडे शब्द तुटपुंज आहे तुमचं वर्णन करण्याकरता, मग तुकोबारायाच्याच शब्दाने वर्णन करावं म्हणून घेतलंय. त्याचं कारण सांगतो ऐका. या माणसाची म्हणजे तात्याची आणि माझी ओळख होऊन फार दिवस झाले नाही महाराज. 1 वर्ष सुद्धा अजून झालं नाही. झालाय का? फार तर एक 5 ते 6 महिन्याची आमची ओळख आहे. 5 ते 6 महिन्याची ओळख. पण खरं सांगतो, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलोय ते सगळ्याच कीर्तनकारांनी सांगितले. आता मी वेळ घेत नाही, सगळ्यांनी आतापर्यंत तेच सांगितले. हां नियम अभंग तुकोबारायचं पण वर्णन तात्याच केलं, हे विशेष आहे. तात्याचं वर्णन केलंय. पण मी एक सांगतो, जेव्हा जेव्हा आमची कधी भेट झाली असेल महाराज, दुसरं काही बोलायचं नाही. त्यांनी मला आतापर्यंत कधी विचारलं नाही तुमचं लग्न झालंय का. नाही तर काही माणसाला काही नाद असते हो. कीर्तन चांगलं करून खाली बसल्यावर लोक म्हणत नाहीत महाराज कीर्तन चांगलं झालं, महाराज तुमची सासरवाडी कुठली आहे, तुला करायचं काय कुठली का.
माझं तर लय अवघड आहे महाराज. त्याला जर पुण्याची म्हणलं का तुम्ही लातूरची तिकडची कशी झाली, काय करायचं तुला, कशी का ना गपकी. माणसं असे काही विचारतात बघा. पण नागनाथ तात्याच्या बाबतीत, मामाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर महाराज त्यांनी कधीच विचारलं नाही. हा, कधी ते विचारलं नाही महाराज तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला किती मुलं आहेत, तुमचं गाव, हा यातलं काहीच विचारलं नाही. त्यांना त्यांची माझी भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, महाराज कुठले. आकाश महाराजांनी माझी गणेश महाराज आकाश महाराजांनी ओळख करून दिली. म्हणले महाराज आपल्या लातूर जिल्ह्यातले. म्हणले अरे वा 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 वा. आळंदीला राहतात. ती माझ्या पायाच पडली महाराज. त्यांनी माझ्या पाया पडावं इतकं मोठं मी नाही हो, पण ती पायाच पडले. त्यांना म्हणलं असं का. ते म्हणले महाराज तुम्ही जरी लातूरला असतात तर ज्ञानोबारायच्या भूमीत राहता तुम्ही म्हणजे आमच्यासाठी ज्ञानोबारायचं. हे त्यांचं अंतकरण, हे त्यांचे शब्द आहेत, माझे शब्द नाहीत महाराज. ठीक आहे. तुम्ही मी त्यांनी आता कीर्तन करायला लावलंय म्हणून बोलणार नाही, नाहीतर मी बोलणारच होतो. नाहीतरी बोलायचंच होतं, पण आता बरं झालं कीर्तनातून बोलता येते. मग मला त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर कधी भेटल्यानंतर ते संसाराबद्दल कधी बोलत नाहीत. माझ्या बाबतीत नव्हतं, माझ्या बाबतीतच म्हणून आमच्या सगळ्यांच्या बाबतीत. हा, ते बोलतात तर फक्त भगवान परमात्म्याविषयीच बोलतात. महाराज कुठं कीर्तन सेवा आहे, तुमची आज सेवा कुठं आहे, कसं काय लातूरला येणं झालं, ते कधी विचारलं नाहीत कुणाच्या लग्नाला आले का नाही. मी लातूरला आलो आणि त्यांना जर दिसलो तर ते म्हणतात सेवा कुठं आहे, कारण त्यांना माहिती आहे महाराज सेवेशिवाय इकडे येत नाहीत. हां, तसं येतच नाहीत महाराज, असंच येतात सेवा दिली. विरोधाचा भाग सोडा. पण त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं महाराज, त्यांचं बोलणं म्हणजे देवाशिवाय दुसरं ते काही बोलतच नाहीत. हा, फक्त एवढंच बोलतात आणि त्यांच्या एवढ्या बोलण्यासाठीच मी हा अभंग घेतलाय. पण आता एवढंच बोलणार आहे त्यांच्यावर, आता अभंगावरच बोलणार आहे. विठाला विठाला महाराज, माणसाने जन्माला आल्यानंतर नियम केला पाहिजे. नियमाशिवाय माणसाचं जीवन नको महाराज. माणसाने नियम केला पाहिजे. कुणाचा काय नियम असतो, कुणाचा काय नियम असतो बघा, पण माणसाने नियम केला पाहिजे. बघा, वारकरी जीवन एवढं सुंदर जीवन आहे ना महाराज. मला असं वाटतंय या महाराष्ट्र भूमीमध्ये, मी मर्यादित महाराष्ट्रपुरतं बोलतो, या महाराष्ट्र भूमीमध्ये जेवढे वारकऱ्याचे कडक नियम आहेत ना, तेवढे कुणाचेच नियम नाहीत महाराज. एवढा पवित्र असा वारकरी संप्रदाय आहे महाराज, फार पवित्र वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाला बघा देवतीर्थ आहेत, या वारकरी संप्रदायाला संत तीर्थ आहेत, वारकरी संप्रदायाला ग्रंथ आहेत. अहो, ज्ञानोबाराय तुकोबारायसारखे संत आहेत, ज्ञानेश्वरी गीता भागवतासारखे ग्रंथ आहेत, चंद्रभागा इंद्रायणीसारखी पवित्र सलीला नद्या गंगा आहेत महाराज. हा, जिथं तिथं फक्त जाऊन स्नान जरी केलं तर आपलं पाप सहज निघून जातं. अहो, तुकोबारायांचं एक ह्याच्या पुढचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला नाही जाता आलं, जा तुम्ही, नाही दर्शन जरी चालतं, तुम्ही डोळ्याने फक्त चंद्रभागा पहा, परिणाम काय होतो महाराज, अवघीच तीरती जाती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा देखलिया देखलिया चंद्रभागा आवगीच तीर्थ धरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया आवगीच तीर्थ धरती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया कोटी तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. ऐका, वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय नाही. आणि नियमाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायासारखे नियम, कडक नियम, मी तर कडक म्हणतो बरं का, कडक नियम कुठं नाहीत महाराज. पण नियम पाहिजेत ना वारकरी संप्रदायामध्ये, आणि विशेष करून वारकऱ्याकडेच नियम मिळायला भेटतात महाराज. वारकरी व्हायचे ना माणसाने नियम केला पाहिजे. काय झालं बघा, सध्या नियमच राहिले नाहीत गणेश महाराज. आपल्याकडे नियम काय आहेत महाराज, आपला देव उभा, आपले टाळकरी उभे, आपले पकवाजे उभे उभे पाहिजे पकवाजे, म्हणून तर घोडे आणले दोन. आता पद्धत जरा बदलली, आता थोडी पद्धत बदलली. सद्गुरू प्रभाकर दादा बोधले यांचं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवमध्ये कीर्तन होतं. पहा, बाबा दादांचे वाक्य आहे ते,
माझे नाही, दादा कीर्तनात बोललेलं सांगतो तुम्हाला, त्याचं कारण पुढं सांगतो तुम्हाला. आता बऱ्याच जणांनी पद्धत बदलली, वय झालं नाही तरी बसून कीर्तन करायलेत महाराज. आता लय अवघड झाले. आता बसून कीर्तन करणं म्हणजे मोठा कीर्तन कराय गणेश महाराज. आपण बी सुरू करा दोघं जण. हां, खरंच बोलणार आहे. हां, कुणाचं कसं आहे मला माहीत नाही, पण माझं असं आहे बघा. ज्ञानदेव महाराज एक वाक्य सांगतो, आपलं स्वरात येत नाही पण जोरात येते, हे आपल्यालाही माहित आहे. काय हरकत नाही दादा, खोटं आहे का? नाही स्वरात पण जोरात आहे. जोरात नाही आलं का तुम्हाला कळते, पण जोरात नाही यांना पटते. आणि तुम्हाला किती स्वरातलं करून काय करावं, तुम्ही फक्त 7च करणार आहोत, कीर्तन देणार आहो का? हे खरं आहे का नाही? कीर्तन देणारे कोण आहेत? खालचे आहेत. मग यांना पटलं पाहिजे, तुम्हाला काय म्हणजे आपलं बोलणं खरं आहे. आपण कीर्तन, मी एक कीर्तनकार असा आहे, खरं बोलूनच कीर्तन, खोटं कशाला बोलायचं उगाच बाबा, नको तसलं काय. तसा व्हायरल झालेला महाराज आहे महाराज मी. नाही का आपली प्रसिद्धी काही कमी झाली का? लय जगाचा उपकार आहेत माझ्यावर. पिढाला काय महाराज, वय झाले ना. आता खरं सांगू का तुम्हाला, आपली पात्रता नाही महाराज त्या लोकांना बोलायची, बरं का. पण बसून कीर्तन करायचं वय नाही हो, तरी बसून कीर्तन करतात. ते बसून कीर्तन करते यात नवल नाही, जे बसून कीर्तन करते त्यांना लय मान आलाय, म्हणून मी बोललो. ऐका, गुरुवरे सद्गुरू प्रभाकर दादांचं एक वाक्य आहे. दादांचं वाक्य असं आहे बघा, मी नियमाकरता सांगतोय बरं का, उगाच टाइमपास नाही करत तुमचा. दादांचं जोग महाराज शताब्दी महोत्सवामध्ये कीर्तन होतं, आणि महोत्सवामध्ये कीर्तन असताना दादांचं वय फार आहे, जवळजवळ मला वाटतं आता 77-80च्या आसपास पुढं असेल, आणि फार फिरतात. मग दादांना गुरुवर्य मंडळी आमच्या संदीपान महाराजांनी वगैरे विनंती केली, दादा आता तुमचं फार वय झालंय, तुम्ही आता काय करा, बसून कीर्तन करा. ऐका वाक्य माझा, ऐका. त्यांनी सांगितलं दादा तुम्ही बसून कीर्तन करा. दादाने सांगितलं बुवा, मी जरी तर बसून कीर्तन केलो तर माझ्या पुढची पिढी झोपून कीर्तन करेन. हां, एवढे नियम पाळणारी माणसं वारकरी संप्रदायात आज आहेत, म्हणून महाराज हा वारकरी संप्रदाय फार पवित्र आहे आणि नियमाला मानणारा संप्रदाय आहे. विडाला माणसाने हा नियम केला पाहिजे महाराज. पहिल्यांदा माणसाने जीवनामध्ये नियम केला पाहिजे. ऐका, पण तो नियम करत असताना कसा केला पाहिजे बघा. नियम हा नित्यानेच करायला पाहिजे. काय मी सुरुवातीला सांगून गेलो, वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करायचा आहे ना, नित्य नियम पाहिजे किंवा नियम पाहिजे. नसल आपला परमार्थ करायचा म्हणला तरी नियमच पाहिजे, आणि प्रपंच करायचा तरी नियमच पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रपंचाच्या बाबतीतलं एक प्रमाण देतो. तुकोबाराय सांगतात, जर प्रपंचामध्ये जर नियम नसेल, प्रपंचामध्ये जर ताळा नसेल, तर त्याची अवकळा होती म्हणतात. तुका म्हणे ताळा, तुका म्हणे ताळा, तुका म्हणे ताळा, तुका म्हणे ताळा, जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जाणे कळी काळा, काळा तुका मध्ये ताळा, जिंकू जाणे कळी काळा, नाही त्याची आवकळा, सांगतात तुका म्हणे ताळा नाही तया अवकळा. प्रपंचात सुद्धा माणसाचं महाराज काय पाहिजे, नियम. जीवनात नियमच पाहिजे. प्रपंचातही नियम असला तर प्रपंच सिद्ध होतो. उगा इथून 500 रुपये घेऊन बाजारात गेला, गोलाईत गेला, घरून 500 रुपयाची नोट गेली, बाजारात गेला, घरून लिस्ट दिलेली आहे कशाची, सामानाची. सामानाची लिस्ट तुमच्याकडेच आहे ना, काय विशेष आहे महाराज. हां, लिस्ट आपल्याकडे आहे, पण लिस्ट काढणारे कोण आहेत? हा बोला की, घरचे म्हणा की काय घाबरताय? घरचे. तुमचं तसंच माझं आहे, मी काय ब्रह्मचारी थोडाच आहे. हां, सगळ्याचं सारखंच आहे महाराज. लय अवघड आहे आपलं. मला असं वाटतं माणूस फक्त सांगकाम्याचा आहे. तुम्हाला पटायचं नाही वाक्य, सांगकाम्याचा आहे. नाही तर आपल्या हातात काय, किराणा आणायचं तरी आपल्या हातात आहे का? आपल्या हातात किराणा आणायचं सुद्धा नाही महाराज. गाडीत पेट्रोल कितीचं टाकायचं हे सुद्धा काही जणांना घरी विचारावं लागते. लय अवघड आहे. हां, नाही का महाराज, हे 500ची नोट घरून घेतली, घरून लिस्ट घेतली आणि बाजारात गेला, लिस्ट हरवली.
बाजारात गेला आणि दिवसभर फिरून 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 येता येता फक्त एक 500 रुपयाचे भजी घेऊन आला, असं चालतंय का? घरात घेतील का त्याला? म्हणून प्रपंचात सुद्धा नियमच पाहिजे आणि प्रपंचात सुद्धा नेम पाहिजे, म्हणून माणसाने नेम केला पाहिजे. पण ऐका, भगवान श्री ज्ञानोबारायांच्या हरिपाठातलं प्रमाण सांगतो, पुढं चालतो महाराज. तो नियम कसा पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात नियम तर माणसाने, तुकोबाराय म्हणतात माणसाने नियम केलाच पाहिजे. नियमाशिवाय माणसाचं जीवन नको, पण ते नियम करत असताना तो नियम नित्य पाहिजे. नित्य नेमनामी हे प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी हे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे, नित्य नेमनामी हे प्राणी दुर्लभ, नित्य नेमनामी हे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, तया नियम केला पाहिजे, तो नियम नित्य पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. ज्ञानोबाराय म्हणतात जे नित्य नेम करतात ते प्राणी आता दुर्लभ झालेत, पण एखादी जर त्यातला असेल तर नित्य नेम करण्याचा फायदा ज्ञानोबाराय सांगतात. बघा, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मला वाटतं 2 दिवसापूर्वी सकाळच्या कीर्तनात श्रीहरी महाराजांनी हा विषय फार लांबवला होता की माणसाने भगवान परमात्म्यानं आपलंसं केलं पाहिजे. लक्ष्मी येते महाराज, लक्ष्मी येत नाही, पण आपलं उलट झालंय. आपलं काय झालंय? माणसाची धाव देवाच्या मागं नाही, माणसाची धाव कुणाच्या मागं आहे? बोला हो, तुम्ही बोलल्याशिवाय मला कीर्तन करता येत नाही महाराज. कुणाच्या मागं आहे? कुणाच्या? हा ऐका बरं का, आता बाबांचं सांगतो थोडंसं. महाराज, महाराष्ट्रामध्ये आपल्या 3 गोष्टीला लक्ष्मी म्हटलं जातं. किती गोष्टीला? 3 गोष्टीला. ऐका, घरात जे झाडू असतं, झाडू, त्या झाडूला काय म्हणतात? लक्ष्मी. पैशाला काय म्हणतात? लक्ष्मी. आणि बायकोला काय म्हणतात? लक्ष्मी. किती विशेष आहे? 3 गोष्टीला महाराष्ट्रात आपल्याला लक्ष्मी म्हटलं जातं. बघा, झाडूला देवाया विठाला विठाला, कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम. महाराष्ट्रात महाराज 3 गोष्टीला लक्ष्मी म्हणतात. गणेश महाराजांना नवीन आहे का? 3 गोष्टीला लक्ष्मी म्हणतात. बघा, एक झाडूला लक्ष्मी म्हणतात, दुसरं पैशाला लक्ष्मी म्हणतात, आणि तिसरं बायकोला लक्ष्मी म्हणतात. बघा, आता कीर्तनाच्या संदर्भात आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागतं. ते कीर्तन करण्याकरता सावता महाराज पुण्यतिथीचं कीर्तन होतं. माझं कीर्तनाची वेळ होती 5 ते 7, आणि त्या संभाजीनगरच्या खाली धुळे आहे, त्या धुळेच्या जवळ कीर्तन होतं माझं. कीर्तनाला गेलो देवा. कीर्तनाला गेल्यानंतर आता एवढ्या लांब जायचं म्हणल्यावर आपल्याकडे काही गणेश महाराजासारखी गाडी आहे का? मी आपला एसटीनं फिरणारा बुवा आहे. हे मी का सांगतोय? लातूरच्या लोकांना कळावं, महाराज आपला परवडतेत म्हणून. आता चान्स आला तर प्रमोशन करून घेतलंच पाहिजे महाराज. हां ऐक, मी आपला एसटीनं फिरणारा बुवा आहे. सकाळीच उठलो महाराज, पहाटच 5 वाजता उठलो, स्नान वगैरे केलं, 6ची गाडी पकडली. आता 6ची गाडी धरली म्हणल्यावर काही सगळंच असेल का? बरं, बसलो. आता वाटणी काय, चहा नाही, नाश्ता नाही, काय नाही. 4 वाजता तिथं पोहोचल्या मी ज्यानं मला न्यायला आलं तर त्यांना सांगितलं, देवा म्हणलं काही करा, कीर्तन बाजूला राहू द्या, पण गेल्या पहिले कशी सोय करा. आहेत का तुम्ही गेले? पहिले जेवायची सोय करा बुवा. ते म्हणले महाराज ठीक आहे, जेवायची सोय करतो. महाराज मी त्या घरी गेलो, त्यांनी जेवायची सोय केली. माझ्याबरोबर काही असे टाळकरी बसलेले होते. माणसाला लई नाद असतो बघा, कुठेही कुणाचाही परिचय करून द्यायचा फार नाद असतो माणसाला. मग ते आता तोही माणूस माझ्या शेजारी जेवाय बसला. आता त्याची घरमालकीन जेवाय वाढत होती. जेवण संपत आलं आणि त्यांनी विचारलं, महाराज यांना तुम्ही ओळखलं का? म्हणलं नाही बुवा, मी कसा ओळखल यांना? आता मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, मी कसा ओळखन यांना? ते म्हणले, महाराज हे आमचं बारदान आहे. काय बारदान? त्याचं कारण सांगतो आहे का? कोण कुठं बायकोला कसा परिचय करून देईन काही सांगता येत नाही. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर आलात, पुणे मुंबई, तर तिकडं असा परिचय करून देतात गणेश महाराज. ते म्हणतात, ओ महाराज हे आमच्या मिसेस आहेत. अहो मिसेस का? यांच्याकरता आहेत विशेष म्हणून मिसेस, म्हणून मिसेस. हा मिसेस. तुम्ही थोडं पुढं आलात ना, थोडं पुढं नगर, इकडं सोलापूर, हा आपल्या पट्ट्यात आलात का मग तिकडं परिचय करून असा वेगळा देतात. महाराज हे आमची मंडळी. बरोबर ना? काय म्हणतात? मंडळी. हे आमच्या गुलाब महाराजाच्या गावाकडे, आमच्या गुणेश महाराजाच्या गावाकडे गेलं का ते माणसं असा परिचय करून देतात, महाराज हे आमच्या घरचे आहेत. बाकीचे काय बाहेरचे आहेत? घरचे म्हणलं का आपण ओळखून घ्यायचं, घरचे आहेत.
हां, असं डायरेक्ट माणसं म्हणत नाहीत आमची बायको आहे. आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बरेच माणसं म्हणतात महाराज हे आमची कारभारीण. त्यांचं काही चुकत नाही महाराज, तीच कारभारीण आहे. आपल्याला उगं वाटतंय, आपलं फक्त पळायचं, सकाळी एक करायचं संध्याकाळी एक करायचं, असलं दुपारी तर ती बी शोधायचं. हां, आपल्याकडे काय नाही गणेश महाराज, तेच कारभारी आहेत असा परिचय करून देतात. तसं त्या खानदेशात गेलो ते काय म्हणला, हे आमचं काय. हा, हे एवढं लक्षात राहिलं बघा तुमच्या, बारदान मात्र फिट राहिलं तुमच्या लक्षात. हे आमचं काय बारदान आहे. माझं जेवण झालं महाराज, जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर आता ते खानदेशात एक पद्धत आहे, आपल्याकडे तशी पद्धत नाही, चालू बी करू नका तुम्हाला लय जड जाईन. हां, चांगलं आहे, चालू केलं तर बरं होईल. कशी पद्धत आहे, कीर्तनकारचं जेवण वगैरे झालं का त्याला खुर्चीवर बसवायचं, त्याचं मग ते पूजा वगैरे करायची, शाल शिल्प द्यायचा, आणि घरात जेवढे माणसं आहेत तेवढ्या माणसांनी 100 200 500 जशी द्यायची दक्षिणा देऊन त्याच्या पाया पडायचं. तुमच्याकडे आहे का असं? आजपासून चालू करा. मग आता रिकाम्या हाताने जाऊ नका, सोमवार आहे, माझं नाव हनुमंत आहे. हां, काय नाही ते ह्यांनी जेवायला बी ठुले, इथं कीर्तन ऐकायला फुकट, सगळंच फुकट, 50-50 तर देऊन जावा, जास्त मागत नाही तुम्हाला. हां, असा नियम आहे महाराज त्या खानदेशामध्ये. मग ते सगळे यायचे, दर्शन करायचं, 5-50 रुपये देऊन दक्षिणा देऊन पुढं जायचे. येतात हे ज्यांना बारदान म्हणले होते त्या माता माऊली माझ्या पाया पडायला म्हणलं, ताई आपला जरा स्वभाव विनोदी आहे. आता माझा स्वभाव विनोदी आहे, मला सांगायची गरज लागत नाही कुणाला कसं बोलावं, बोलण्यावरच कीर्तन आहेत माझे. हां, मी आता बाहेर सांगत असतो, आपला बोलण्याचा धंदा आहे. हां, महाराज मग त्या ताई माझ्या पाया पडायला आल्या. म्हणलं ताई साहेब, म्हणलं वा 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 छान झालता बरं का स्वयंपाक. ते म्हणले महाराज धन्यवाद. हां, म्हणलं बरं वाटलं महाराज तुम्ही छान म्हणला स्वयंपाक. कीर्तनकारांनी कुणाच्याही घरात जेवाय गेल्यावर किती स्वयंपाक आणि झाला असला तरी चांगलाच म्हणायचं. हां, पुन्हा म्हणजे सोय होते त्याची. इथं कीर्तनकार उभे आहेत म्हणून सांगतो, त्यांच्याकरता दुसऱ्याकरता नाही, आपलं चाललं आपल्याकरता चाललंय. हां, महाराज चांगला झालता स्वयंपाक. बरोबर. म्हणलं ताई यांनी तुमचा छान परिचय करून दिला, तुम्ही यांचे बारदान आहेत, हे तुमचे कोण आहेत? ते म्हणले महाराज हे आमचं भंगार आहे. हे किती अवघड आहे, असं आहे महाराज. हां, तुम्ही बघा सप्त्यात 1 नंबर कीर्तन माझंच आहे. हे कोण कुणाचा कसा परिचय करून देईल हे सांगता येत नाही. मी लक्ष्मी सांगत होतो, आहेत ना तुम्ही? हां, महाराष्ट्रात 3 गोष्टीला लक्ष्मी म्हणतात. मी विषय सोडून अजिबात बाहेर जात नाही, फक्त विषयावर उडून काही काही नवीन नवीन आणत असतो. ऐका महाराज, एक झाडूला लक्ष्मी म्हणतात, दुसरं पैशाला लक्ष्मी म्हणतात, आणि तिसरं बायकोला लक्ष्मी म्हणतात. मग इथे ज्ञानोबा म्हणतात नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ, आणि असे दुर्लभ असणारे प्राणी जे नित्य नेमाने नामस्मरण करतात त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पती राहतो. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूची पत्नी, म्हणजे जो भगवान परमात्म्याचं नित्य नेमाने नामस्मरण करतो त्याच्याजवळ देव राहतो. विठाला विठाला नेम केली पाहिजे. दुसरी गोष्ट तो नेम कसा केला पाहिजे? नित्य नेमाने केला पाहिजे, न चुकता केला पाहिजे. ऐका महाराज, ऐका. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे, थोडी 2 मिनिटात सांगतो. ऐका. एक म्हातारा आणि एक म्हातारी होती, दोघं नवरा बायको होते. मी नित्य नेमाकरता सांगतोय, नेम नित्य का करायचा, नित्य नेम केल्याने काय होते. ऐका. 2 व्यक्ती, दोघं नवरा बायको होते, त्यांना मूल नव्हतं, बाळ नव्हतं, अगदी कोणी नव्हते, मूल बाळ नव्हतं, दोघं नवरा बायको, पण परमार्थिक होते बरं का. रोज नित्याने कीर्तन प्रवचन ऐकायचे. हां, ऐकायचे महाराज, रोज नित्याने कीर्तन प्रवचन ऐकायचे. एका कीर्तनकाराने कीर्तनात असं सांगितलं, भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण आपण केलं तर आपली सर्व कामं कोण करतो? देव करतो. हे त्या दोघा नवरा बायकोने ऐकलं, म्हाताऱ्याने ऐकलं महाराज. म्हाताऱ्याच्या डोक्यात फिट्ट बसलं, रोज भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर आपले कामं कोण करतो? देव करतो. म्हातारा एकट्यात एकांतात बसून विचार केला, आपल्याला असंही मूलबाळ नाही, आपण जर भगवान परमात्म्याचं नित्याने नामस्मरण केलं तर काय हरकत आहे? भगवान परमात्मा जर आपली सेवा करत असेल तर नामस्मरण करायला. म्हणून म्हाताऱ्याने नामस्मरण चालू केलं महाराज. आता म्हाताऱ्याने नामस्मरण चालू केल्यावर म्हातारी काय गप्प बसली असेल का? ती बी म्हातारी लातूर जिल्ह्यातली होती आणि इकडे ह्या खाडगाव रोडला राहणारी होती. पुन्हा तिकडची लांबची नव्हती, इकडचीच होती. काही खाडगावात राहणाऱ्या होत्या, काही खाडगाव रोडच्या होत्या. लई लांबच्या ये ना तिकडं हरिपाठाला येतात निवांत संध्याकाळी. हां, ऐका महाराज, अगदी ते नेम तिनं म्हाताऱ्याच्या जवळ गेली. तिनं म्हाताऱ्या विचारलं, काय चाललंय? म्हाताऱ्याने सांगितलं, रात्री कीर्तनाला गेलतो, कीर्तनकार आळंदीहून आले होते. काय म्हणले महाराज? महाराज म्हटले की रोज नित्यनेमाने जर नामस्मरण आपण केलं तर आपल्याजवळ भगवान परमात्मा येतो, आपली कामं सुद्धा देव करतो. ती म्हणली हो हो. अहो, म्हातारी बी म्हाताऱ्याचीच बायको होती महाराज. हा, म्हातारा परमार्थ करतं याचा अर्थ म्हातारीचा दट्टा असल्याशिवाय म्हातारा परमार्थावर लवकर ओळख नाही बघा, हे सत्य आहे. हा, कारण गुरुवर्यांच्या मुखातून लय वेळा ऐकलेलं आहे महाराज. परवा अण्णा पण बोलले बघा, आपले आष्टेकर अण्णा पण बोलले, परमार्थ करणाऱ्या माणसाकरता पत्नी फार अनुकूल लागते महाराज. प्रतिकूल जर पत्नी असली तर त्याचा परमार्थ नीट होत नाही बघा. अरे हे अमृत महोत्सव करतात म्हणजे आईसाहेब अनुकूल आहेत म्हणून. हां, त्यांनी जर नाही म्हणलं असल्यावर काय खरं आहे? कुठे निघाले? ठेवा बॅग, ठेवावंच लागते, तुम्हाला नाही आम्हाला.
हं उगं म्हणावं लागते लोकायला सासू मिली मावस होती, उगं म्हणावं लागते. पुन्हा सांगता येत नाही बायकोचा वाढदिवस होता म्हणून सुट्टी काढली असं म्हणता येत नाही. हे असं सांगावं लागतं लोकांना. ऐका बरं का महाराज, अगदी नित्यनेमाने नामस्मरण केलं पाहिजे. ती म्हातारी तेवढीच कडक होती महाराज. म्हातारीने सांगितलं किती नामस्मरण झाले. ते म्हातारं हुशार होतं. नामस्मरण मोजण्याकरता त्यानं शेरभर हरभरे घेतले होते. शेर कळतो ना, शेर शेर तुम्हाला शेर कळतो. तुम्ही शहरातले आहेत पण तुम्हाला शेर, तुम्ही कशातले आहेत? शहरातले. कशातले आहेत? शहरातले का? मला वाटलं शहरातले. खेडेगावात बाया असंच म्हणतात, शहरातल्या बाया आहेत. कशातल्या? शहरातल्या. हा तुम्हाला शेर कळतो. चिपट, आटवा, शेर, आदुली, पायली, मन आणि खंडी इथपर्यंतच मला येते. त्याच्या पुढे म्हणल्यावर मला वाजते मग थंडी. इथपर्यंतचे मला ऐका महाराज, इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. मग आता अगदी शेरभर हरभरे त्यांनी घेतले. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि एक हरभरा काय करायचा इकडे ठेवायचा. रामकृष्ण हरी म्हणायचा आणि दुसरा हरभरा इकडे ठेवायचा. म्हाताऱ्याचं 8वा 1.5 नामस्मरण करून झालं होतं. म्हणजे शेराच्या जवळजवळ पाऊण शेरापर्यंत म्हाताऱ्याचं नामस्मरण झालं होतं. म्हातारीनं पाहिलं, म्हातारी बी तेवढीच पक्की होती महाराज. म्हातारीनंच गेली म्हातारी आतमध्ये आणि म्हातारीनं शेरभर हरभरे आणले आणि म्हातारी नामस्मरण करायला बसली. म्हाताऱ्याचे 3 शेर नामस्मरण झालं आणि म्हातारं उठलं. म्हातारं उठल्यावर म्हातारीने म्हाताऱ्याला विचारलं, म्हणे का किती झालं नामस्मरण? म्हाताऱ्याने सांगितलं 3 शेर झालं. म्हातारी लई पक्की होती महाराज. म्हातारी म्हणली जोपर्यंत 7 शेर नामस्मरण होत नाही तोपर्यंत उठणार नाही. याला म्हणायचं परमार्थ महाराज. असा परमार्थ करावा. माणसाने रेस करायची ना, परमार्थात रेस केली पाहिजे. अशी रेस केल्यावर मात्र भगवान परमात्मा का नाही घरी येणार, का कामं करू लागणार नाही. म्हातारी नामस्मरण करायला लागली. आता म्हाताऱ्याने विचार केला, हिनं जर 7 शेर केला तर आपण तिच्या मागं राहू. म्हाताऱ्याने सांगितलं 10 शेर झाल्याशिवाय उठणार नाही. असं नामस्मरण चालू झालं. पुढचं वाक्य आहे का, त्या म्हाताऱ्याच्या घरी थोडीशी शेती होती आणि त्याला एक गाय होती. त्याच्याकडे एक गाय होती. ते गाय होती त्या घरात, त्या गाईला कधी सोडू का म्हणून कधी चारू का म्हणून कोणी येत नव्हता. पण अचानक त्या दिवशी गुराख्याचा एक मुलगा, गाई राखणाऱ्याचा एक मुलगा त्या दारात आला. मला संपत बाबा आहेत का? ते मला आहे ना, बोला. म्हणे बाबा तुमची गाय चांगलं दूध देते. हो बाबा तुमची गाय चारायला मी घेऊन जातो, गाय चारून आणतो, दूध काढून आणतो, 1/2 लिटर मला द्या, बाकीचं सगळं तुम्ही ठेवा. हे देव आहे महाराज. म्हाताऱ्याला तेव्हा साक्षात्कार झाला. थोडक्यात म्हातारं समजू लागलं. आजपर्यंत कुणी गायीकडे आलं नाही, आज आलंय 100% देव आहे. ती गाय घेऊन गेलं पोरग. रोज ती देव गाय घेऊन जायचं. पोरगा गाय देव भगवान परमात्मा त्या पोराच्या रूपात यायचा, गाय चारून परत यायचा. म्हाताऱ्याचं नामस्मरण चालू झालं. ऐका, नामस्मरण करता 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 म्हाताऱ्याची वृत्ती तुकोबारायांच्या प्रमाणाप्रमाणे झाली. कशी झाली? शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला. अशी परिस्थिती त्या म्हाताऱ्याची झाली. अशी परिस्थिती आपली व्हावी महाराज, आपली सुद्धा अशी व्हावी. अशी परिस्थिती म्हाताऱ्याची झाली. आणि एक दिवशी रात्री 12 वाजता गावातल्या पाटलाचा बैल पिसाळला. बैल कळतो का तुम्हाला? 6 पाय असतात त्याला, 4च असतात. असते 4. बैल पिसाळला. आता बैल पिसाळतो. आता बैलच राहिले नाही, ते पिसाळणं कधी कळायचं महाराज? बैलाच्या नाकात वारं वगैरे भरलं का बैल पिसाळतो. बैल पिसाळला आणि रात्रभर बैल कुणाला सापडत नव्हता. याला मार त्याला मार. समोर माणूस आला का बैल त्याला शिंगावर घेऊनच बाजूला फेकायचं. इथपर्यंत बैल पिसाळला. रात्रभर बैल पळत होता. मग गाव सगळं त्याच्या मागं पळत होतं. आता या म्हाताऱ्याचा नियम होता, पहाटच उठायचं. पूर्वीच्या काळामध्ये घरात शौचालय नव्हतं. पूर्वी बरं होतं, घरात खायचं आणि बाहेर जायचं. आताचं मी सांगत नाही, आताचं अवघड झालं. आता बाहेर खायचं तात्याव आणि घरात यायचं असं झालंय आता. पूर्वीचं बरं होतं महाराज. ऐका, अगदी महाराज पूर्वीच्या काळामध्ये शौचालय नव्हत्या. म्हातारं भलं पहाट उठलं. म्हाताऱ्याने हातामध्ये ते तांबे घेतला आणि म्हातारं नदीच्या दिशेने निघालं. पहाटेची वेळ आहे, 4-4:30 वाजलेले आहेत. अंधारच आहे, एवढा काही प्रकाश पडलेला नाही. पण म्हाताऱ्याला ऐकू येत नव्हतं. म्हणजे ऐका येत होतं, पण वृत्ती भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात मग्न झालेली. त्याला बाहेरचं कुणाचं ऐकूनच घेत नव्हतं म्हातारं हातामध्ये तांब्या घेऊन पुढे निघालं. गावातले 4-2 माणसं म्हाताऱ्याच्या मागं पळत होते. बाबा अहो तिकडे जाऊ नका, तिकडं पिसाळ्याला कोण आलाय? बैल आहे. बैल जर समोरून आला किंवा पाठीमागून जर आला तर तुम्हाला धडकवल्याशिवाय राहणार नाही, जाऊ नका तिकडं. पण म्हाताऱ्याला काय ऐकायला आलं नाही. म्हातारं तसंच पुढे निघालं. बैलाने म्हाताऱ्याकडे पाहिलं.
बैल म्हाताऱ्याच्या दिशेनं धावतोय. म्हातारा दमाने भगवंताचं नामस्मरण करत करत पुढे जातोय. ऐका, बैल म्हाताऱ्याच्या दिशेनं धावला, म्हाताऱ्याचं नामस्मरण चालू आहे. म्हातारा इकडे इकडे सुद्धा बघ ना, गाव सगळं बैलाच्या माग आहे. मोठ्या मोठ्याने लोक म्हाताऱ्यावर ओरडतात, म्हातारा फिरून बघत नव्हतं. ऐका, एवढा रात्रभर पिसळलेला बैल म्हाताऱ्याच्या जवळ गेला आणि म्हाताऱ्याच्या जवळ जाऊन जाग्यावरच उभा राहिला. महाराज नुसता उभा राहिला, लाकू लागला बैल. नुसता लाकू नाही महाराज, लाळ घालू लागला बैल, लाळ घालू लागला. म्हातारा कुठे निघालतं? बाहेर दिशाला निघालतं. म्हाताऱ्याने म्हाताऱ्याचा कार्यक्रम उरकून माघारी आलं आणि म्हातारा माघारी आलं. बैल धरला, बैल नेऊन बांधला आणि गावातल्या लोकांनी म्हाताऱ्याला विचारलं, म्हणे बाबा अहो एवढा पिसाळलेला बैल रात्रभर कुणाला सापडला नाही, बऱ्याच जणांचं नुकसान केलंय, बऱ्याच 4-2 माणसाचे हातपाय मोडले, दोघा तिघाला शिंग पोटात लागले, एवढी अवस्था झाली, तुम्ही काय जादू केली म्हणून एवढा पिसाळलेला बैल थांबला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ऐका, त्याने सांगितलं, पोरो मी काही केलं नाही, तुम्हाला बैल थांबलेला दिसला पण बैलाची शेपटी पिरगळलेली दिसली का? त्यांनी सांगितलं आम्हाला बैलाची शेपटी पिरगळलेली दिसली. म्हाताऱ्यांनी सांगितलं तुम्हाला बैल थांबलेला दिसला, बैलाची पिरगळलेली शेपटी दिसली पण बैलाचं शेपटी पिरगाळणारा देव दिसला नाही. माझं रक्षण मी केलं नाही, माझ्या देवाने केलं. त्यावेळेस गावातल्या लोकांनी विचारलं, अहो एवढा पिसाळलेला बैल तुम्हाला मारला असता, तुमचा जीव गेला असता, पण एवढ्या संकटातून तुम्हाला वाचण्याकरता देव इथं धावून आला, तुम्ही नेमकं करता काय? त्यावेळेस ते म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर आहे. म्हाताऱ्याने सांगितलं मी काहीच करत नाही, नित्यनेमाने 12 शेर दररोज नामस्मरण करतो. बैलाची शेपटी पिरगावणारा जर दिसायचा असेल 12 शेर नामस्मरण करा तेव्हा दिसेल. विडाला नामस्मरण केल्यानंतर भगवान परमात्मा आपली सगळी कामं करतो. म्हणून माणसाने पहिल्यांदा काय केला पाहिजे? बोला की, नियम केला पाहिजे. तो नियम कसा केला पाहिजे? नित्य नियमाने केला पाहिजे. आणि नित्य नियमाने नामस्मरण जर माणसाने केलं तर देव त्याच्या जवळ राहतो. आता हे उदाहरण त्याच्याकरता सांगितलं, त्याच्याजवळ भगवान परमात्मा राहतो. महाराज भगवान परमात्मा त्याच्याजवळ राहतो. एक वाक्य बोलतो बघा, कुणाला पटो नाही तर न पटो, महाराज रात्रंदिवस आम्ही फिरतो, मामा रात्रंदिवस फिरतो आम्ही. गणेश महाराज असतील, मी असेल, आकाश महाराज असतील, आमचे गुलाबबाप, आमचे देवा सुभाष महाराज आहेत, इकडे दुसरे देव आहेत. ही महाराज मंडळी महाराष्ट्रातली कुठली घ्या, रात्रभर फिरते महाराज. हां, 12ला कीर्तन कधी कधी संपतं, सकाळी इथं काल्याला यावं लागतं, इतकं फिरतात महाराज लोक. पण कधी कुठं बातमी ऐकली का या महाराजाचा ॲक्शन झाला आणि त्या महाराजाचा ॲक्शन झाला? त्याचं कारण आहे महाराज लोक स्वतःही नामस्मरण करतात आणि इतराला करून घेतात, म्हणून काय होत नाही. विठाला विठाला महाराज, मग ते ना माणसाने नियम केला पाहिजे. आणि ते नियम कसा केला पाहिजे? बोला की, नित्य नियमाने केला पाहिजे. 2 गोष्टी संपल्या. माणसाने जीवनामध्ये नियम केला पाहिजे, तो नियम नित्य नियमाने केला पाहिजे. पण ऐका, पण तो नियम पूर्ण होण्याकरता त्याला सहाय्य मात्र भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. विठाला विठाला हरी नाम मन केशव राजा, नाम मन केशव राजा, नाम मन केशव राजा, नाम मन केशव राजा, मन केशव राजा, नाम मन केशव राजा, नाम मन केशव राजा, केला नेम
केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. ह्यांचं उरकून घेतलं पुन्हा म्हणाय नको म्हणू दिलं नाही. हां आपल्याला येतंय काय महाराज भांडवल संपण्याच्या आधी तुम्हाला म्हणू दिलं म्हणजे बरं आपलं भांडवल 12पर्यंत पुरतंय. ऐका महाराज नावा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझ्या. ऐका पहिल्यांदा माणसाने नेम केला पाहिजे, तो नेम नित्य नेमाने केला पाहिजे आणि तो नेम पूर्ण होण्याकरता त्याला सहाय्य मात्र भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. विडाला विडाला नावा म्हणे केशव राजाने केला नेम चालवी माझा. ऐका कुठलंही कार्य करायचं जर असेल माणसाला तर माणसाने त्याला सहाय्य भगवान परमात्म्याचं घेतलं पाहिजे. ऐका महाराज भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातला जवळचा एक दृष्टांत सांगतो. ऐका भगवंताला तसा 16,108 बायका. किती? 16,108. आता हे 16,108 रावणाला 80,000. फक्त कीर्तनातच सांगायचं. आता कीर्तनात सांगायची सुद्धा भीती वाटेल. सध्या इथं एक भेट नाही. लातूरची काय परिस्थिती आहे मला माहित नाही रे. एक भेट नाही सध्या. हे कीर्तनात किती बायका होत्या देवाला सांगायला भीती वाटायला. एखाद्या पोर गेल महाराज बस करा तुमचं. इथं एक भेटना 16,108 सांगायला. तुम्हाला भेटली कीर्तनाची कृपा. हा भेटले लय अवघड आहे. भेटले तुम्हाला नशीबच. मी एक वाक्य सांगत असतो बघा. तरुण वयात परमार्थ करणं फार कठीण आहे महाराज आणि तरुण पोरानं कीर्तन करणं तर फार कठीण आहे महाराज. या वयात धोत्रावर प्रवास करणं काय सोपं आहे का? भाद्रानं 2014ला फॉर्म भरला होता. 2018ला त्याच्यावर सही झाली. 4 वर्षे पेंडिंग फॉर्म. आता ज्याला कळाला फॉर्म त्याचं ठीक आहे, नाही कळालं नंतर सांगतो निवांत तुमच्या गावला आल्यावर. हां एवढं सोपं आहे का धोत्रावर फिरणं? आता तर एवढं अवघड झाले बाबा बाबा बाबा. ह्या बायाला ST हाफ झाल्यामुळं महाराज लोकांवरच गदा येते बघा. तुम्हाला सरकारने लई कृपा केली तुमच्यावर. पंढरपूरला आता मी महिन्याला वारीला जातो. सुभाष महाराज आहेत आमच्यासोबत. महाराज सगळ्या महिलाच वारीला, पुरुष नाहीतच. त्याचं कारण आहे महाराज. महिला म्हणतात तुम्ही काय करा आता शेताकडे बैलाला वैरण चारा पाणी करा, मला हाप झाले मी वारीला जाऊन येते. बरं तुम्ही पंढरपूरला गेल्यावर लई पंचायत. त्या बैलाला चारा पाणी करायला एक माणूस लावा लागते. पुन्हा एवढा खर्च का करायचा? अजून थोड्या दिवसानं बस्ता बांधाय सुद्धा माणसांना जायचं नाही, बायाच जात्यात. सुईरिकीला बी बायाच आता चालल्यात का? हां बरं आहे बरं आहे. मला वाटलं ते तिकडंच आहे का? इकडे आले. पहिलं लग्नात भूत नाचत होते भूत. आता भूत नाचना गेलेत. आता भूतीने नाचल्यात केस मोकळं सोडून. मी आळंदीचं सांगितलं रे बा, लातूरचं मला माहित नाही. 26ला कीर्तनाला यायचे मला. ऐका महाराज. हा महाराज भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. त्यातल्या काही भगवान परमात्म्याच्या 7-8 राण्या पट्ट राण्या. त्यातली एक सत्यभामा. तिला लिकरू बाळ नव्हतं. तिने विचार केला काय केलं म्हणजे आता काय असतं बघा. महिला मंडळीचं फार कठीण काम आहे. कशा करता काय करतील काही सांगता येत नाही. हा उगा एखादी जर गोसाई जरी दारात आला आणि ते तोंड बघितलं का महिला मंडळीचं लगेच सांगायचं चालू करते बघा. काय बाई तू फार कष्टी आहेस बघ. तुझा नवरा भरपूर पैसे कमवते पण तुझ्याजवळ रुपये देत नाही, आलेले पैसे टिकवित नाही, संध्याकाळी नीट येत नाही. त्याला पाठच झालेलं असतं. ह्यावी म्हणतात खरं आहे खरं आहे. अरे काय खरं आहे? लई अवघड आहे महाराज. घर धुवून नेलं बऱ्याच जणांना खरं आहे खरं आहे म्हणून. आता नवीनच एका निकाललं एक लोटा जल आणि साऱ्या समस्या का हाल म्हणून. बाया सगळ्या तिकडेच पळतात पांढऱ्या साड्या घालून. कुणाच्या मागं लागतील काही सांगता येत नाही. खरं आहे का नाही? आले तुमच्या हा असं तरी बाबा. आमचे संत मेले महाराज सांगून सांगून. हो संत किती संतांनी किती सांगितलं वेळेवेळा. वारकऱ्यांनी आमचा किलोचा टाळ पावशेरवर आणला भजन करून करून. हां ते भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आता काकडा लागत नाही म्हण. हां ज्ञानेश्वरी पारायणाची गरज नाही बरं का, कशाचीच गरज नाही. फक्त एक लोटा जल आणि सारे समस्या का हाल म्हण. मला वाटतं आता हे सगळं बंद करून गळ्यात उभं पिंड घालून फिरावं. एक लोटा जल सारे समस्या का हाल घालायचे. 10 रुपये दे आणि पिंडीला पाणी घाल. एवढं अवघड झाले महाराज. आता हे सत्य परिस्थिती आहे. हे फक्त आता कुणी बोलत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबारांच्या भूमीत येऊन काही सांगत येत लोक नाही. आपले लोक काय ऐकतात ह्याचं हे विशेष आहे महाराज. जाऊ दे आता त्याच्यावर मला बोलायचं नाही. काय करायचं आपल्याला बोलून काय तुमच्यात परिणाम होणार आहे का? तुम्ही नाही म्हणले बघा. काय लोक खरं बोलतात कीर्तनात बसून. सगळ्या बाया म्हणले अजिबात परिणाम होत नाही आमच्यावर. काय सांगून उपयोग आहे तुम्हाला? ऐका महाराज. हा सत्यभामा. त्या सत्यभामीला मूळ बाळ नव्हतं. मग सत्यभामीला नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षीला सत्यभामीनं. आता बाया कुणाला काय विचारतात. सत्यभामीनं सहजच नारद महर्षीला विचारलं. नारद महर्षीने सत्यभामीला सांगितलं म्हणे तुला हां तुझा एक जर नियम केला तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. काय करू? काही करायचं नाही म्हणले. भगवान शंकराच्या पिंडीवरती रोज 1008 कमळाची फुलं वाहा, तुझी इच्छा पूर्ण होतील. तिने सांगितलं ठीक आहे. किती दिवस करायचं? नारद महर्षीने सांगितलं किती महिने? 1 महिना करायचा. भगवान श्रीकृष्णाला सत्यभामीनं भगवान श्रीकृष्णाला विचारलं म्हणे सत्यभामी काही सहकार्य पाहिजे का? ती म्हणले फक्त तुम्ही इकडे येऊ नका महिनाभर हेच मोठं सहकार्य आहे बस.
असं बरेच माणसं म्हणतात बघा, तू काय तुझं बाबा माझं काही सहकार्य पाहिजे का म्हणल्यावर माणसं म्हणते तू फक्त बोलू नको एवढं सहकार्य कर. हे बऱ्याच वेळेस माझ्या बाबतीत वाक्य भेटतात आमच्या मित्राचे असं. ऐका महाराज, तेव्हा त्याने सत्यभामी देवाला सांगितलं. देव म्हणलाय देवाला म्हणजे तुम्ही फक्त इकडे यायचं नाही. ठीक आहे म्हणले. सत्यभामीनं नियम चालू केला. रोज किती कमळं? 1000. अहो 1008 रोज कमल नाही तिथे व्हायची भगवान परमात्म्याच्या, भगवान शंकराच्या लिंगावरती. शेवट होत आला. 29 दिवस, 30वा दिवस उजळला आणि महाराज 1107 कमळ भेटले, पण 8वं कमळ भेटे ना. 8वं कमळ भेटतच. इकडं तिकडं बघितले. अहो भारतात एवढे कमळ आहेत, एक कमळ कुठं नाही आणलं असलं तरी चाललं असतं. नाही कळलं होय तुम्हाला? भारताकडे सगळीकडे कमळच आहे. लातूरला बी आता कमळच आहे. कमळाशिवाय काय आहे का आता? हां, एवढे कमळ असताना सुद्धा हां एक कमळ भेटेना. सगळी सेना फिरली, सगळी द्वारका फिरून सगळेजण आले, पण कमळ भेटेना. शेवटी महाराज सत्यभामीला पर्याय नव्हता. सत्यभामा शेवटी भगवान परमात्म्याकडे गेली. आता वेळ कमी असल्यामुळे मी जरा अगदी धावत्या वेळात हा दृष्टांत सांगतोय. सत्यभामा शेवटी भगवान परमात्म्याकडे गेली. आता डायरेक्ट भगवान परमात्म्याला काही मागता येईल होय? आणि बाया डायरेक्ट मागतात होय? बायांचा लई छान गुण आहे बघा. त्यांनी तोंड पाळलं की ओळखून जायचं माणसाला काहीतरी यांना पाहिजे. त्या मागत नाहीत, त्या काय करतात? फक्त तोंड पाडतात. हां, फक्त होला हो देतात, बाकी जास्त बोलत. जेवाय वाट हो, चहा करून दे हो. मग समोर आणलं का बोलत नाहीत. सत्यभामेचं तसंच चाललं. आता देवाचं सहकार्य तर पाहिजे, देवाच्या सहकार्याशिवाय पुष्पकमल येणार नाही. मग सत्यभामा भगवान श्रीकृष्णाच्या महालात गेले आणि जाऊन थांबले. भगवंतांनी सांगितलं सत्यभामे काही सहकार्य पाहिजे का? तिने सांगितलं देवा आता तुमच्या सहकार्याशिवाय हा संकल्प माझा पूर्ण होत नाही. जे सत्यभामीनं संकल्प केला होत नाही तुमच्या संकल्पेशिवाय. मग तिने सांगितलं देवा संपूर्ण नगरीमध्ये शोधून झालं, 1007 पुष्पकमल मिळाले, पण 8वं कमळ मिळालं नाही. काही करा, पण तेवढ्या एका कमळाची सोय करा. आणि देवाचं सहकार्य घेतलं. शेवटी भगवान परमात्म्याने आपलं कमल नयन काढून सत्यभामेच्या हातामध्ये दिलं आणि ती कमल नयन भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती, भगवान शंकराच्या पिंडीवरती सत्यभामेनं पूर्ण केलं. पण भगवान श्रीकृष्णाच्या सहकार्याशिवाय सत्यभामेनं केलेला संकल्प पूर्ण झाला नाही. जिथं देवाच्या बायकोनं केलेला संकल्प देवाच्या सहकार्याशिवाय पूर्ण होत नाही, दूर दूर आपला कुठं संबंध नाही. विठाला विठाला संकल्प केला पाहिजे, नित्य नियम केला पाहिजे. तो नित्य नियम नित्याने केला पाहिजे. आणि ते नित्य नियम करत असताना त्याला सहकार्य कोणाचं घेतलं पाहिजे? देवाचं घेतलं पाहिजे. मी करतो म्हणल्याने काही होत नाही. अजून एक वाक्य सांगतो, मी करतो म्हणल्याने काही होत नाही. रावणाकडं 80,000 त्याला बायका होत्या. असं तुकोबारायांचं वर्णन आहे. तुकोबाराय म्हणतात शुद्ध कोटी, सप्तकोटी शुद्ध कांचनाची. किती कोटी? 7 कोटी घरं त्याची शुद्ध कांचनाची म्हणजे सोन्याची होती. सासऱ्याने दिलेली 5 ग्रॅमची आखी अंगठी आख्या पंक्तीत फिरते. इकडं भातवाडा तिकडं वरणवाडा, ती विकून दिलेली असते, सासऱ्याने दिलेली. महिला मंडळीचं तो सोन्यावर लय प्रेम. अरा मला माझं एक वाक्य आहे बघा, मी नेहमी बोलतो, बाया सोन्यासाठी नवऱ्याला सुडतील. खरं आहे का नाही? नाही आवडत का तुम्हाला सोनं? आवडतंय का नाही? नाही काय महाराज काय ढळढळीत खोटं बोलल्यात. नाही म्हणाल्या. खरं सांगू का तुम्हाला? ऐका, मी आता माझं सांगत नाही. अहो तुमचं खरं आहे, तुम्हाला सोनं आवडतंय ना? किती आवडते तुम्हाला सांगतो बघा. आता खरं बोला महिला मंडळी, अगदी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. पुरुषांसाठी नाही, फक्त महिलांसाठी. ही माझ्या गळ्यात माळ आहे, तुळशीची आहे, नुसती दिसते सोन्यासारखी. ही माझ्या गळ्यातली तुळशीची माळ खरी का तुमच्या गळ्यातल्या सोन्याच्या खऱ्या आहेत? मोठ्याने बोला. तुळशीची, सोन्याच्या, खोट्या. एक पोता आणा गोळा करा आणि एक पोता सगळ्यांनी पटापटा काढून द्यायचा. खोटी माळ कोणी घालते का? तुम्ही पटपट गळ्यातल्या माळी काढून द्या. आमच्या रूममध्ये तुळशीच्या माळ्यात येऊ द्या, खाली 2 सगळ्याला वाटून द्या. एवढ्या खोट्या आहेत, मग गळ्यात घालता किती प्रेमाने. त्याच्याकरता सगळं रामायण चाललंय. ऐका महाराज, एवढे रावणाची, मला आता ते विषयांतर करायचं नाही जास्त याच्यावर, एवढे रावणाची श्रीमंती होती. एवढंच नाही महाराज, सगळी देव रावणाची तिथं बंदीखानी होते. तरी देखील रावणाचा संकल्प पूर्ण झाला का हे मला सांगायचं. रावणाचा संकल्प होता स्वर्गाला पायऱ्या करीन, सोन्याला सुगंध आणेन आणि खारा समुद्र पूर्ण करेन. या रावणाच्या संकल्पना होत्या. बोला झाल्या का पूर्ण? अहो पूर्णही झाल्या असत्या, पण त्यानं देवाचं सहाय्य घेतलं नसल्यामुळे त्याच्या त्याही गोष्टी संकल्प पूर्ण झाला नाही. एवढा श्रीमंत होता. आता रावणा एवढा आपल्याकडे काय? काही नाही आपल्याकडे. एकच मिळून 80,000 आहेत त्याला.
देवा बरोबर आहे का नाही? एवढी रावणाची श्रीमंती होती तरी देखील त्याचा संकल्प पूर्ण झाला नाही. पण आपला संकल्प जर पूर्ण करायचा असेल, आपला नेम जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला साथ कुणाची पाहिजे? देवाची साथ पाहिजे. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी, विटेवरी जाती पाऊले समान गुरुदान सुरदाता, तोही एक मनाचे संकल्प पावी ज्या बुद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. जर भगवान परमात्म्याच्या चरणावर आपली बुद्धी राहील तर महाराज संकल्प तो भगवान परमात्मा पूर्ण करतो. म्हणून रावणाने हे संकल्प केले, पूर्ण झाले नाही का? कारण सहाय्य भगवान परमात्म्याचं घेतलं नाही, मागितलं नाही. म्हणून आपण केलेला नियम हा पूर्ण होतो महाराज. पण सहाय्य कुणाचं पाहिजे? भगवान परमात्म्याचं पाहिजे. 3 शंका संपल्या. माणसाने नियम बोला केला पाहिजे. तो या नियमाकरता ते नित्यनेम कसा पाहिजे? नित्याने पाहिजे. त्या नियमाकरता सहकार्य कुणाचं पाहिजे? बोला की भगवंताचं पाहिजे. आता शेवटचं राहिलं महाराज. पण जरी मरणासन्न अवस्था जरी झाली तरी तो नियम सुटला नाही पाहिजे महाराज. विठाला विठाला महाराजांनी सुरुवातीलाच प्रमाण दिलं होतं महाराज. काय? पडता जर भारी नेमान तळे निर्धारी. किती जरी मरणासन्न अवस्था झाली तरी देखील महाराज माणसाचा नियम तुटला नाही पाहिजे. ऐका, रावणाने सीतामातेचं हरण केलं. ऐकताय ना तुम्ही? रावणानं सीतेचं हरण केलं. रावणानं सीतेचं हरण केलं. त्या हरणाला किती पाय होते? 2. नाही तुम्ही विचार करा, मी आतमध्ये जाऊन खिचडी झाली असली तर खाऊन येतो. त्या हरणाला किती पाय होते? 4. 4 म्हणला. म्हणजे असं कोणतरी बोलणार पाहिजे. महिला मंडळी तुमचा विचार काय? दोन. तुमच्या दोघीला जाताना 500-500 रुपये देतो, घेऊन जा. त्या 2 म्हणल्या. अजून कुणाचं काय म्हणलं? इकडं कोणतरी 4 म्हणलं. किती? 4. तुमचं म्हणणं काय? 4. तुमचं म्हणणं किती आहे? 2. देवा तुमचं काय म्हणणं आहे का? तुमचं कायच म्हणणं नाही. मराठी भाषा लई अवघड आहे महाराज. रावणानं सीतेमातेचं हरण केलं. हरण केलं म्हणजे रावणानं सीतामाता चोरून नेली. हो, हरण केलं नाही. तुम्ही म्हणले हरणाला 2 पाय होते. वा 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 वा. मराठी भाषा फार अवघड आहे महाराज. हरण आणि हरण. आता व्याकरण सांगा. मी काय व्याकरणाचार्य नाही. मराठी भाषा फार बघा. इंग्रजी भाषा सोपी भाषा आहे. मराठी भाषा फार कठीण आहे महाराज. ज्ञानोबारायांनी सुद्धा मला एक विशेष वाटतं. हे विशेष वाटतं बघा. महाराष्ट्रात जन्मले ज्ञानोबाराय तुकोबारायांनी मराठीत ग्रंथ लिहिले आणि आपले कीर्तनकार इंग्रजीत आणि हिंदीत बोलाले. काय करावं काय नाही. माफी मागून बोलतो कडे. थोडंसं माझं बोलणं थोडंसं जास्त वाटेल कुणाला. आता एक कॅमेऱ्यावर बरेच लोक ऐकणारे आहेत बघा, म्हणून सगळ्यांना माफी मागून बोलतो. महाराष्ट्रातल्या संतांची एवढी प्रमाणं सोडून उत्तरेतल्या साधूच्या त्या नको त्या लोकांची प्रमाण म्हणायची काय गरज आहे का कीर्तनात? काय गरज आहे का सांगा तुम्ही? हे लय वाईट वाटते महाराज. आता ह्याच्या पुढचं सांगतो. आयरू गैरूने म्हणलेलं चालते हो, संस्थेतल्याने म्हणाव का? विडाला विठाला जे म्हणाले त्यांना लागू पडन. आम्ही म्हणतच नाही. आपलं आम काय घाबरायचं महाराज. तसे भरपूर प्रमाण आहेत. ऐका महाराज, मराठी भाषा फार सुंदर आहे बघा. रावणाने सीतामातेचं हरण केलं म्हणजे सीतामाता रावणाने चोरून नेली. चोरून नेल्यानंतर मी तिथं होतोच. नाही होतो का नाही? होतो की हनुमंतराया?
हा होतो होतो होते हनुमंतराय होते. मी तिथं होतोच. हनुमंतरायाने पुन्हा सीतामातेचा शोध लावला आणि युद्ध ठरलं. आता वेळ कमी असल्यामुळे लगेच युद्ध ठरलं. 12ला संपवायचे मला, पुन्हा 12:15 नेल्यावर अवघड व्हायचं. अगदी महाराज युद्ध ठरलं आणि युद्ध करण्याकरता भगवान रामप्रभू संपूर्ण वानर सैन्याकडून शितू बांधून पलीकडे गेली आणि पलीकडे गेल्यानंतर रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू झालं. मला रामाचं रावणाचं युद्ध चालू झालं. त्या रावणाला एक भाऊ होता. त्या भावाचं नाव होतं कुंभकर्ण. काय नाव होतं? कुंभकर्ण. त्या कुंभकर्णाची कथा अशी सांगितली जाते बघा. तो 6 महिने झोपायचा म्हण आणि पुन्हा 6 महिने जागा राहायचा. त्या कुंभकर्णाच्या बाबतीत एक अतिशोक्ती अलंकारामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो. अतिशोक्ती अलंकार, अतिशोक्ती अलंकारामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो त्या कुंभकर्णाच्या बाबतीत. एक नावी त्याची दाढी करत होता, त्याची दाढी करत होता आणि कुंभकर्णाने असा जोरात श्वास ओढला. जसा श्वास ओढला तसा त्या नाव्याच्या हातातून त्याचा तो वस्त्रा निसटला आणि तसाच नाकात गेला. कुठे गेला? नाकात गेला. आता नाकात त्याचा वस्त्रा गेला. वस्त्रा सोन्याचा असावा. तुमच्याकडे आहे का नाही लातूरला? आमच्या आळंदीला सोन्याचा वस्त्र आहे. या दाखवू तुम्हाला. सोन्याच्या वस्त्रांनी दाढी करतात माणसं, काय लय अवघड आहे. मग वस्त्र नाकात गेला. नाकात गेल्यावर यांनी विचार केला तर तेवढा एकच वस्त्र असेल, बिचारा गरीब असेल माझ्यासारखा, एकच फेटा आहे माझ्याकडे. म्हणून ते वस्त्र शोधण्याकरता आणि ते कोणते वारीक नाविक दादा ते वस्त्र शोधण्याकरता कुठं निघाला? कुठं? त्याच्या नाकात निघाला. शोधत 2 दिवस झाले शोधले महाराज, पण त्याला काही सापडला नाही. तिकून एक माणूस हातामध्ये मोठी काठी घेऊन येत होता आणि त्याला ते काठी घेऊन येत असताना ते माणूस दिसला. म्हणजे राम 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 राम. अहो इकडं कुठं? ते म्हणले अहो 2 दिवस झालं वस्त्र माझा हरवलाय, नाकात वडलाय, काही सापडला नाही. ते म्हणला भल्या माणसा, 6 महिने झालं माझा हुंट नाकात गेलाय, ते शुद्ध तुझा वस्त्र कुठं आणलाय? एवढा अवघड कुंभकर्ण होता. आता कुंभकर्णावर बोलायचं म्हणतं 2-4 कीर्तनं होतील. मला असलंच येत आहे. ऐका महाराज, एवढा कुंभकर्ण हे अतिशयोक्ती अलंकारातलं कुंभकर्णाचं वर्णन आहे. मग त्या कुंभकर्णाला उठवण्यात आलं. ऐका, कुंभकर्णाला उठवण्यात आलं आणि कुंभकर्ण उठला. ऐका, कुंभकर्ण उठला आणि कुंभकर्ण उठल्यानंतर पहिल्याला रावणाला भेटायला गेला. ऐका महाराज, कुंभकर्ण राक्षस होता, विचार चांगले होते त्याचे. रावणाला भेटण्याकरता कुंभकर्ण गेला आणि कुंभकर्ण रावणाला म्हणू लागला, रावणा तुझं चुकतंय, तुझं काय होतंय? चुकतंय. अरे दुसऱ्याची बायको घेऊन कशाला आला बाबा तू? बरोबर आहे का नाही? असं करू नये, हा व्यभिचार आहे. कोण सांगते? कोण? कुंभकर्ण. कुणाला? कुंभकर्ण रावणाला सांगते, माफी मागून बोलतो. बरेच बाप पोराला म्हणा लागले तास घेऊन येऊ ग, काय होते? खरं आहे खोटं आहे? हे लातूर जिल्ह्यातला आहे, बाहेरचं नाही. काय म्हणाले? घेऊन ये, मी आहे. तुझी घेऊन गेल्यावर माय अवघड आहे. मी बी लातूरचा हो. अगदी रावण कुंभकर्ण रावणाला सांगू लागला, कशाला आणलास बाबा? अनेक त्यांच्या दोघांचा तिथं संवाद आहे. त्या संवादामध्ये कुंभकर्णाचं एक वाक्य आहे. कुंभकर्णाने रावणाला सांगितलं. ऐका, रावण कुंभकर्णाला म्हणू लागला, कुंभकर्ण रावणाला म्हणू लागला, रावणा अरे एवढं बेजार व्हायची काय गरज आहे? तू मायावी आहेस, रामाचं रूप धारण कर बस, सीतामाता तुला वस होईल. आता रावण होता, ते म्हणला अरे बाबा तेही करून झाले, रामाचं रूप धारण केलं का माझ्या अंगात कामच राहत नाही, तर कसं करू? कसं करू? तेही करून झाले. शेवटी मग कुंभकर्णाला रावणाने सांगितलं, बाबा तुला माझ्याकरता युद्ध करावं लागेल आणि काही झालं तरी चालतंय, भाऊ वाईट वागला तरी चालतंय, भावानं भावासाठी लढलंच पाहिजे. भावानं कुणासाठी लढलं पाहिजे? भावासाठी लढलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये, मराठी समाजात, सर्व बहुजन समाज, एक मराठी म्हणून नाही, सगळ्यात मोठी शोकांतिका ही झाल्या बघा, भाऊ भावात राहिला नाही. भाऊ भावात राहिलं नाही. मोठ्याला वाटतंय माझं ते माझं, धाकट्याचं सुद्धा माझं, थोरल्याचं सुद्धा माझं, इकडचं संपत आलं की पुन्हा सासरवाडीचं सुद्धा. किती अवघड आहे, लय अवघड आहे सध्या महाराज. सध्या भाऊ भाऊ एक राहिले नाहीत. कुंभकर्णाला माहीत होतं रावणाचं युद्ध चुकीचं आहे, पण भावाकरता कुंभकर्ण लढण्याकरता युद्धभूमीमध्ये गेला. ऐका, युद्धभूमीमध्ये कुंभकर्ण गेला आणि कुंभकर्ण गेल्या मग त्या कुंभकर्णाचं भलं धिप्पाड शरीर, कुंभकर्ण नुसता फिरत होता तर 7-8 वानरं त्याच्या पायाखाली असे चिरडून मरायचे. आता खरं सांगा, एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या नादी एखाद्या बारक्या वानरांना लागाव का? बारकी माणसं ग बसत नाहीत. आतापर्यंत सगळी क्रांती बारक्या माणसांनीच केली महाराज. बघा आपल्या महाराष्ट्रात भारतरत्न जेवढे सगळे बुटकेच आहेत. सगळे बुटके. सचिन तेंडुलकर बुटका, पंडित जेव्हा आपले आपले हे अटल बिहारी वाजपेयी बुटके, अण्णा हजारे, हनुमान महाराज गंगथडे, कीर्तनकार नंबर लावून ठेवायला हो.
सगळी क्रांती त्यांनी केली महाराज. हे बुटकं वानर होतं एक, त्या वानराचं हा कीर्तनकार बुटका. बुटका, हा वा. ऐका महाराज, अगदी हा त्या वानराचं नाव होतं गंधमादन. आणि त्या वानराने त्या कुंभकर्णाकडे पाहिलं. भलं मोठं हे कुंभकर्ण असा तुडवीत वानर तुडीत चालला होता. त्या कुंभकर्णाला काही राग, त्या गंधमादनाला काही राग सहन झाला नाही. त्यानं खालून जी उडी घेतली सुभाष महाराज, फाडकन त्याच्या कानपडी पुन्हा खाली पडली. आता एवढ्याने बोला होय, आपण आळंदीहून आला आहोत, परिसरातल्या माणसाच्या समोरचा माईक कसा घ्यावा कळू नये होय त्याला. त्यालाच बोलतोय मी, त्या वानराचं, माझं नाही बोल. एवढं लांबून आलोय आपण, एखाद्याला म्हणू द्यावं चाल, आपल्यात पुढं माईक घ्यावं, असं कसं करावं, हिंगुलून आला आपण, कळाय पाहिजे. त्या वानराने एक कानपाडीत दिली महाराज आणि पलीकडे गेलं. कुंभकर्णाच्या जोरात लागली, हो लागली, जोरात लागली. याचं दुःख झालं नाही, पण एवढं आहे मला मारलं याचं दुःख झालं. सध्या माणसाला हेच दुःख आहे, एवढं आहे तरी एवढं चांगलं कीर्तन करतो, हेच लय दुखायला लागले. असं आहे बरं का, ते आपल्यातलं सांगावं कधी. हा मग महाराज अगदी कुंभकर्णाने विचार केला, आता दुसऱ्यांदा हे इकडं आला बाबा काय याला धरायचं. आणि ते गंधमादन नावाचं वानर पुन्हा त्याने उडी मारली महाराज. कानपडीत मारणार तेवढ्यात कुंभकर्णाने त्याला असं हातात धरलं. कुणाला त्या वानराला असं हातात धरलं. आता कुंभकर्ण आहे महाराज, जसं वानराला हातात धरलं तसं पहिल्यांदा त्याला असं दाबलं. जसं दाबलं त्याच्या नाकातोंडातून रक्त बाहेर पडलं महाराज. पण ऐका, त्या गंधमादन नावाचं जे वानर होतं ना, त्याच्या अंगाचा सुगंध येत होता, सुगंध. त्याच्या रक्ताचा काय होत होता, सुगंध येत होता महाराज. सेंट मारल्यासारखा सुगंध यायचा. आणि ते रक्ताचे शिंतोडे बाहेर पडले आणि या कुंभकर्णाला त्याचा सुगंध आला. कुंभकर्णाने असं घेतलं आणि असं चेक केलं, क्या क्वालिटी आहे म्हणला, वा फॉक, हा मस्त आहे म्हणला. असं बघितलं, ते उडलं तोंडावर पडल्यानंतर म्हणला, एक ऐक, तुझा जीव एवढा आहे. ते वानराचा आणि कुंभकर्णाचा संवाद आहे, ऐका. कुंभकर्ण त्या वानराला म्हणते, ए वानरा ऐक, नाव काय तुझं? त्यानं म्हणला गंधमादन. वा चांगलं नाव आहे, तुझ्या रक्ताचा फार सुगंध सुंदर येतोय. ऐक, रावणाच्या दरबारामध्ये जिथं पिकदाणी ठेवली जाते, फ्लावर्स फुलं ठेवले जाते, त्या ठिकाणी तुला उच्च आसन करून बसवतो. फक्त एकदा रावणाचा मन. कुणाचा आहेत ते गेले, फक्त एकदा कुणाचा मन? रावणाचा मन सोडून देतो तुला. अरे नुसतं जीवदान नाही, राजाच्या शेजारी बसण्याचा मान तुला देतो. बोल, हाय का तयारी? ते कोण होतं? बोला की कोण होतं? वानर होतं म्हणून ते नाही म्हणलं. आपण जर असतो तर हो म्हणलो असतो. रात्रात फुटा लावा आपण, रात्रात शेवटच्या दिवसापर्यंत आपण म्हणतो मी तुमचाच, आणि शेवटच्या दिवशी बरोबर आपण काय घाल ते करतो. जाऊ दे आता, विषयांतर नको जास्त. मग त्या वानराने सांगितलं, ते वानर काही बोलणार, शांत बसलो महाराज. पुन्हा त्या वानराला असं दाबलं. त्यावेळेस ते गंधमादन नावाचं वानर बोलू लागलं. ऐका, ते गंधमादन नावाचं वानर बोलू लागलं. ते सांगू लागलं, कुंभकर्णा ऐक, अरे रामाचा म्हणून मरीन, पण रावणाचा म्हणून कधीच जगणार नाही. कुणाचा म्हणून मरेल? रामाचा म्हणून मरेल, पण रावणाचा कधीच म्हणणार नाही. त्याला सांगितलं तुला मरावंच लागेल. त्यांनी सांगितलं मेलल 72, पण रामाचाच म्हणून मरेल, रावणाचा म्हणून जगणार नाही. माझा दृष्टांत संपला. शेवटी त्यानं त्याला मारून टाकलं. ते जर वानर रावणाचा होऊन राहिला असतं, कीर्तनात सांगितलं असतं का? मी नसतं सांगितलं. रामाचा होऊन राहिलं ते वानर, म्हणून कीर्तनात सांगता आलं. म्हणून महाराज माणसानं पहिल्यांदा नियम केला पाहिजे. तो नियम नित्याने केला पाहिजे. आणि तो नियम करत असताना सहकार्य कुणाचं पाहिजे? भगवान परमात्म्याचं पाहिजे. आणि ते मरणासन्न अवस्था जरी झाली, मेलं पण त्याने आपला नियम सोडला नाही. महाराज मेलं पण आपला नियम सोडला नाही. एक उदाहरण पुढे सांगतो मी. मेलं तरी आपला नियम सोडला नाही. मरणासन्न अवस्था झाली तरी माणसाने नियम सोडला नाही. म्हणून महाराज तुकोबाराय सांगतात माणसाने नियम केला पाहिजे. मग तुकोबाराने नियम केला. मग तो नियम काय होता? अभंगाच्या पहिल्याच्या बोलण्याची नाही, 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 अरे बोलण्याची नाही, 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 बोलण्याची नाही. आता देवा
आता देवा विन काही एक सारे केला नेम एक सारे केला नेम आता देवा विना काही आता देवा विना काही एक सरे केला नेम एक सरे केला नेम पार खुमारी पार खुमारी पार खुमारी पार खुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोलण्याची नाही आता देवाविना काही एकसरे केला नेम देवा दिले क्रोध खमाशा अर्थाचा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतला होता. धावत्या वेळामध्ये अभंगाचा प्रस्तावना करून आपण अभंगात प्रवेश केला आहे. अजून किती चरण राहिलेत? आहेत का गेले? अजून किती? तसे तर 4ला 4 राहिले पण अजून 3 पकडा. 2 तास आपले गेले. अजून किती कीर्तन होतील तात्या? अजून 3 कीर्तन होतील म्हणतात माणसं. म्हणजे अजून 3 वर्ष यावं लागते मला तुमचा वाढदिवस करायला. अगदी महाराज या ठिकाणी श्री गुरु बाबांची ही सेवा होती. बाबांना काही अडचण आल्यामुळे बाबांना इथे येता आलं नाही. बाबांनी सांगितलं की कोणाला तरी पाठवतो पण ते काही शक्य झालं नाही बाबांकडून. बाबांना फोन केल्यानंतर बाबांनी सांगितलं महाराज घ्या करून आता. आणि तसं गणेश महाराजाला माहिती आहे बाबांचं माझ्या सुभाष महाराजाला माहिती आहे बाबांचं एवढं प्रेम आहे. सगळीकडेच बाबांच्या गाळ्याला जागा मीच भरून काढतो. आता योगाने ही सेवा सगळ्यांच्या वतीने माझ्या वाट्याला ही आलेली सेवा. इथं सगळे एक एक दिग्गज आहे. गणेश महाराज फार सुंदर कीर्तन करतात, गायन करतात. आकाश महाराज खरं तर माझी इच्छा होती की आज आकाश महाराजांनी कीर्तन मी अगदी मनातलं बोलतो बरं का. महाराजाला म्हणलं तुम्ही सेवा करा. आम्ही गातोय लोकांना कळतंय तुम्ही कळले पाहिजे काहीतरी. ते म्हणले महाराज सूत्रसंचालन माझं भरपूर होते. आणि ते म्हणले महाराज मगाशी मी बोलल्याप्रमाणे की मी गावातला आहे. आमच्या गुलाब महाराजांनी सकाळी आम्हाला एक दृष्टांत सांगितला. एका माणसानं डुप्लिकेट शिळीचा आवाज काढला. ऐका जरा. डुप्लिकेट शिळीच्या पिल्ल्याचा आवाज काढला. हुबेहूब शिळीच्या पिल्ल्याचा आवाज काढत होता एक माणूस. वा 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 लोक म्हणले काय शिळीचा आवाज काढतोय माणूस. गावातल्या एका माणसाला ते काही खपलं नाही. ते म्हणला मी तुझ्यापेक्षा चांगला आवाज काढतो. ते म्हणले कसं काय? काढून दाखवा. हे नाही काढून दाखवला चांगला काढला. पण लोक म्हणले हे ह्याच्यासारखा काढू शकत नाही. ते लय हुशार होतं महाराज गावातलं होतं. ते घरी गेलं घुंगडी आणली घुंगडीच्या खाली शिळीचं पिल्लू आणलं आणि त्या शिळीच्या पिल्लून ओरडायचं. तरी लोक म्हणले अजिबात चांगला आवाज काढत नाही. अरे ते म्हणला अरे हे माणूस आहे शिळीचं पिल्लू. अरे शिळीचं आहे पण गावातलं आहे ना. तुम्हाला तर हे सगळे गावात हे शिळीचं पिल्लू जरा आळंदीहून आलं. म्हणून अगदी झालेली सेवा श्री भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आता या अभंगावर बोलणे इतकं फार आहे. तुकोबारायांनी नियम केला. माणसांनी सर्वांनी आपल्या जीवनात आपण नियम केला पाहिजे. मला असं वाटतंय मगाशी मी प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच बोललो महाराज की तात्यांनी जो हा कार्यक्रम ठेवला आहे इथून पुढे ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल त्यांनी ही एक प्रेरणा घेण्याजोगा कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम एवढा खर्च करायचा कशा करता? प्रेरणा घेण्याकरता कार्यक्रम आहे. काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा 4 नाम आपल्या कानावरती पडतील आणि भोजन मिळेल. अन्नदानासारखं दान नाही आणि ज्ञानदाना एवढं श्रेष्ठ दान नाही महाराज. या गोष्टी आपल्यानंतरही आपलं बघून काही लोकांनी करावं ही त्यांची असणारी सुंदर संकल्पना. पहिल्या दिवशीच महाराजांनी सांगितलं की हा कार्यक्रम करण्याकरता 1 रुपयासुद्धा त्यांनी मुलांचा घेतला नाही असं महाराजांनी सांगितलं. मी एवढं सांगेल की माझा काही फार परिचय नाही पण फार तळमळ या कार्यक्रमाबद्दल होती. आज एवढी कीर्तन मला वाटतं जवळजवळ 2-3 कीर्तनकारांनी आपल्याकडे तारखी घेतल्या पण त्यांच्या अडचणीमुळे आल्या नाही. ढोक महाराजांची तारीख आपल्या सप्त्यात होती. संजय महाराज 5 पोरांची होती. आता हे काय झालं ही मोठी मंडळी कुठेतरी दूर कथा असते त्याच्यामुळे त्यांनी हळूहळू थोडंसं
जमत नाही असं सांगितलं म्हणून आपले एक एक कीर्तनकार तरी अगदी सुंदर असं पहिल्या दिवसापासून कीर्तन होत आहेत. आज संध्याकाळी श्रीहरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन शिवाय आणि उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस, सगळ्यात महत्त्वाचं जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे वैभव आहे अशा वैभवातला हा कार्यक्रम चालला आहे आणि तेवढ्याच वैभवातलंच कीर्तन उद्या आहे. श्री गुरु चैतन्य महाराज दिगलूरकरांची सेवा आहे महाराज, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आज तागायत ज्ञानेश्वरी टिकवली. आजही महाराज एका शब्दावर 4-4 महिने महाराज प्रवचन करतात. हे का सांगतोय तुम्हाला, उद्या तुम्ही येताना 4-4 बाया संघ आणा. हां, असं समजा की हळदी कुंकाला चालले आपले एकटीच घेऊन या जरा संघ बाया. उद्या बसायला जागा पुरी नाही पाहिजे. उद्या कशाला, संध्याकाळीच चालेल ना, संध्याकाळी 2 आणा, उद्या 4 आणा. म्हणून अगदी ही सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एक विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल चला जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करोळे वाकोडे उत्तरो नाही विचारिला धिकार मे आपुला. क्षमा संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाप्रसादाने संपन्न होत असलेला हा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजची सेवा आदरणीय श्री हनुमंत महाराज गंगथडे यांची झालेली आहे. एक अगदी महत्त्वाची भूमिका पहिल्यांदा बोलून जातो. आपल्या या उत्सवाकरिता आज आदरणीय श्री गणेशजी महाराज आष्टेकर देव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना थोडंसं जायचं आहे म्हणून बोलून जातो. आदरणीय श्री गणेशजी महाराज या उत्सवात आले म्हणजे आम्हाला आदरणीय श्री चंद्रशेखर महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं झालेला आहे. म्हणून मी आदरणीय गणेश महाराजांना विनंती करतो की महाराजांनी उठावं आणि गणेश महाराजांचा या ठिकाणी संतपूजन करण्याकरिता मी आदरणीय श्री गणपतजी मलवाड यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संतपूजन करावं. घ्या. या कार्यक्रमाकरिता मी काही जणांची नावं घेतो, त्यांनी इथं समोर यायचं आणि आपला सन्मान घेऊन जायचा. आदरणीय श्री महादेव कातपुरे यांना मी विनंती करतो की त्यांनी उठून समोर या. आता दोघांनी मिळून करा, दोघा-तिघांनी मिळून. महाराज तुम्ही दोघांचे करा, हे बाकीच्यांचे करतील. यांचं घ्या पुढे जाऊन. यांना मी विनंती करतो की त्यांनीही समोर यावं. त्यानंतर आदरणीय श्री शंकर महाराजांना विनंती आहे की त्यांनी आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारावा.